मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरामिड याचं डिस्कशन करणार. मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण पाहिलं की मॉडर्न पिरियोडिक टेबल कशाला म्हटलंय, ज्याच्यामध्ये जे पिरियोडिक फंक्शन्स आहेत ते कशावर डिपेंड करतात. येस, कशावर डिपेंड करतात. पिरियोडिक फंक्शन्स आर डिपेंड्स ऑन येस ॲटॉमिक नंबरवर. कशावर? ॲटॉमिक नंबरवर. सो मॉडर्न पिरियोडिक टेबल हा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुवस्तुमानांकाच्या आधार आणि अणुक्रमांकाच्या आधार लिहिण्यात आलेला आहे. मग आता याच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे ते आपल्याला डिस्कस करायचं, म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याची व्याख्या आपण एक सिंपल पद्धतीने करतो की जे ऑर्बिटल असतात ॲटम्समध्ये त्या ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन भरण्याची पद्धत. इलेक्ट्रॉन भरण्याची पद्धत म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूप. मग आता फर्स्ट ऑर्बिटल आपल्याकडे आली, किती इलेक्ट्रॉन भरले आपण? 2. सेकंड ऑर्बिटल आपल्याकडे येईल, आपण किती इलेक्ट्रॉन्स भरणार? 8. मग नेमकं हे इलेक्ट्रॉन्स कोणत्या फॉर्म्युलेच्या बेसिसवर भरतात ते इथं आपल्याला समजलं पाहिजे. दॅट फॉर्म्युला इज 2n². काय म्हणायचं त्याला? 2n². इथं n म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्बिटल. नंबर ऑफ काय? ऑर्बिटल म्हणजे कक्षेची संख्या. समजा पहिल्या नंबरची कक्षा आहे n = 1, तर पहिल्या नंबरच्या कक्षेमध्ये किंवा ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिल व्हायला पाहिजे, तर आपण या फॉर्म्युलेच्या आधारे सांगूया. 2 × 1² म्हणजे 2 × 1 = 2. 2 इलेक्ट्रॉन्स फिल व्हायला पाहिजे. किती इलेक्ट्रॉन्स? 2. जर समजा आपण सेकंड ऑर्बिटल घेतली दिस वन, तर इथे 2 × 2² म्हणजे 2 × 4 which means 2 × how much? 4 × 2 = 8. 8 इलेक्ट्रॉन्स भरते. किती भरतील? 8. असं आपल्याला प्रत्येक ऑर्बिटल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरायचे तो फॉर्म्युला सांगतो. आणि हे इलेक्ट्रॉन्स भरण्याच्या याच पद्धतीला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण पाहिलंय की पिरियोडिक टेबल्स मध्ये कॉलम्स आणि पिरियड असं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. हाऊ मेनी कॉलम्स आर प्रेझेंट इन द पिरियोडिक टेबल्स? आधुनिक अवस्था सारणीमध्ये किती कॉलम्स आहेत, किती स्तंभ आहेत? 18. व्हेरी गुड. अँड व्हॉट अबाउट द पिरियड्स? 7 पिरियड. आडव्या ओळी किती आहेत? 7 आहेत. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन EC इन कॉलम्स, इन काय? कॉलम्स किंवा काय? ग्रुप. म्हणजे या स्तंभामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्याचा आपण चर्चा करूया. नाउ व्हॉट अबाउट द फर्स्ट ग्रुप और व्हॉट अबाउट द लास्ट ग्रुप? आपल्याकडे 18 ग्रुप आहेत सगळे एकूण. पहिल्या आणि 18ची आपण चर्चा करूया. दिस इज द फर्स्ट ग्रुप अँड दिस वन इज 18 नंबरचा ग्रुप. किती नंबरचा? 8 नंबरचा. हा फर्स्ट नंबरचा. फर्स्ट नंबरच्या याच्यामध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे? हायड्रोजन, पहिला मूलद्रव्य. दुसरा कोणता आहे? येस, दुसरा कुठला आहे? लिथियम. बरोबर. तिसरा कोणता आहे? सोडियम. ओके, दिसतंय सगळ्यांना का मोठ्या अक्षरात लिहू? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम असे एलिमेंट्स आहेत. बरोबर. मग यांचे जे ॲटॉमिक नंबर्स आहेत त्याच्यावरून आपण यांचं कॉन्फिगरेशन लिहू शकतो. व्हॉट अबाउट द हायड्रोजन, व्हॉट अबाउट द लिथियम, व्हॉट अबाउट द सोडियम, व्हॉट अबाउट द पोटॅशियम? तर पहा यांचं कॉन्फिगरेशन. याच्याकडं एक ॲटॉमिक नंबर म्हणजे याचा इलेक्ट्रॉन किती आहे? एकच. किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये? एकच. व्हॉट अबाउट द लिथियम? 3 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये? 3. सोडियम मध्ये किती? 11. पोटॅशियम मध्ये किती? 19. बरोबर. आता आपल्याकडं लक्षात आलं आपल्याला की आपल्याकडे एवढे इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. मग जेवढे इलेक्ट्रॉन तुमच्याकडे त्याच्यावरून आपण फक्त त्याला काय करणार? कॉन्फिगरेशन मध्ये पुट करणार, म्हणजे त्याचं स्वरूपन तयार करणार. म्हणजे याचं स्वरूपन फक्त येईल एकच. ह्याचं स्वरूपन काय येणार? पहिल्यांदा 2, नंतर एकच, पुन्हा 2, दुसऱ्या किती भरले? 8 आणि तिसऱ्या किती भरणार? 1. बरोबर का? त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 2, 8, 8 आणि 1. आणि तू म्हणता सर डायरेक्ट येते घेतलं पण 8चा एक्स्ट्रा का केला? तर प्रत्येक ॲटमला एक टेंडन्सी असते. जर त्याने 9 इलेक्ट्रॉन टाकले असते तर त्याला 18 पूर्ण करायचे. 18 पूर्ण करायचं म्हणजे त्याच्याकडे काही तितकी एनर्जी आहे का? इट नीड्स एनर्जी टू एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द अदर. दिस इज नॉट पॉसिबल. 9 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करावे लागते. मग तो काय करतो? त्याची थर्ड ऑर्बिटल सुद्धा किती इलेक्ट्रॉन फिल करतो? 8. आणि मग आता राहिला किती? 1 इलेक्ट्रॉन राहिला. नाव
जर आपण या नोबेल इलेमेंट बद्दल विचार केला, 18 नंबरचा ग्रुप आहे नोबेल. त्याच्यामध्ये पहिला आहे हेलियम. कोणता? हेलियम. दुसरं निऑन, नंतर आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. तर हेलियम मध्ये पाहिलं, पहिल्या याच्यामध्ये किती? 2. त्याचा ॲटॉमिक नंबर बी 2 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. त्याचं कॉन्फिगरेशन येईल, ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात असेल 2. त्याच्यानंतर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात असेल 2 आणि 8. मग इथं आपल्याला असं दिसतंय ह्या फर्स्ट किंवा ह्या लास्ट दोन्ही ग्रुपमध्ये इथे एक एक ऑर्बिटल वाढत जाते. तसं इकडे सुद्धा एक एक ऑर्बिटल काय होते? वाढत जाते. which means we conclude that the electronic configuration of that element which is increases वाढत जातं एक एक सेलने. किती सेलने? एक एक सेलने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? वाढत जातं. ठीक आहे. एकाच्यामध्ये झालं ग्रुपमध्ये. कशामध्ये? ग्रुपमध्ये. नाव व्हॉट अबाउट द पिरियड? आडव्या ओळीमध्ये काय? आडव्या ओळी. ठीक आहे. आपण सेकंड नंबर पिरियडचा विचार करूया. त्याच्यामध्ये लिथियम पाहिलाय. नंतर कोण आहे? बेरिलियम. नंतर कोण आहे? बोरॉन. नंतर कोण आहे? कार्बन. मग आता यांच्या ॲटॉमिक नंबरचा जर आपण विचार केला तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. ह्याचा 4, ह्याचा 5, ह्याचा किती असेल? 6. त्याच्यानंतर असतो नायट्रोजन, त्याचा किती असेल? 7. नंतर असेल ऑक्सिजन, त्याचा किती असेल? नंतर असेल फ्लोरीन. बरोबर. फ्लोरीनचा किती आहे? 9. ठीक आहे. मग आता या पिरियड मध्ये आपल्याला काय दिसतंय तर 2-1 पहिलं कॉन्फिगरेशन याचं तयार. याचं काय तयार होईल? 2-2. याचं काय तयार होईल? 2-3. याचं काय असेल? 2-4. त्याच्यानंतर 2-5, 2-6 आणि 2-7. मग तुम्हाला याच्यात असं लक्षात येतं की सेकंड ऑर्बिटल आहे. पहिल्या 2 सेकंड ऑर्बिटल जी आहे ती प्रत्येक इलेमेंटला, प्रत्येक पुढच्या इलेमेंटला एक एक ने वाढते. कितीने वाढते? एक एक इलेक्ट्रॉन त्याच्यात फक्त ऍड होत जातो. सेल वाढतेत का? नाही. सेल कशामध्ये वाढली? ग्रुप मध्ये वाढली. each cell is increased in the column, in the what? Column. But in the case of the period we only say that काय म्हणणार आपण की फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रत्येक ह्याच्यामध्ये वाढत जातोय. सेल कॉन्स्टंट राहते. सेल कशी राहते? कॉन्स्टंट. मग आपण कॉलम मध्ये सांगणार सेल एक एक ने वाढत जाईल. ओके. फ्रॉम टॉप टू बॉटम. बरोबर. आणि आपण पिरियड मध्ये सांगणार फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन इज इनक्रीज ओनली. म्हणजे फक्त डावीकडून उजवीकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, सेलची संख्या वाढत नाही, कक्षांची संख्या वाढत नाही. समजले पण सर्वांना? कॉलम आणि पिरियड मध्ये कसं कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तीपल काय असतं. तर आपण एक शब्द याचा 8वीला ऐकला असेल बघा. ट्रेंड्स सांगतो मी तुम्हाला. व्हॅलन्सी ऐकलाय सगळ्यांनी? संयुजा. ओके. काय असते संयुजा? तर कुठल्याही ॲटम्सला त्याच्या लास्ट ऑर्बिटल मध्ये जे व्हॅकंट इलेक्ट्रॉन्स असतात. कसले इलेक्ट्रॉन्स? व्हॅकंट इलेक्ट्रॉन्स असतात. ते व्हॅकंट इलेक्ट्रॉन्स राहिल्याच्या नंतर त्याला त्याची लास्ट ऑर्बिटल कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन द्यायचे तरी असतात किंवा घ्यायचे तरी असतात. त्याला त्याची काय म्हणतो आपण? व्हॅलन्सी म्हणतो. काय म्हणतो? व्हॅलन्सी. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन. ॲटॉमिक नंबर किती हायड्रोजनचा? 1. मग हायड्रोजनची जी फर्स्ट ऑर्बिटल आहे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? एकच इलेक्ट्रॉन. त्याला जर ही ऑर्बिटल कंप्लीट करायची असेल तर किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती पाहिजे? 1. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या हायड्रोजनची व्हॅलन्सी विच मीन्स संयुजा किती येईल? 1 येईल. किती येणार? 1. जर समजा आपण सोडियम घेतला. सोडियम ॲटॉमिक नंबर किती? 11. किती आहे? 11. मग आपण जर सोडियम घेतला तर सोडियमचं कॉन्फिगरेशन म्हणजे स्वरूपण 2, 8 आणि 1. किती आहे? 2, 8, 1. मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं की याला जर त्याची ऑर्बिटल कंप्लीट करायची असेल तर इलेक्ट्रॉन घ्यावे पण लागतील. अशा इलेक्ट्रॉन्स मग आता इथं 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करायचे 7 लागतील. आणि 7 घेण्यासाठी याच्या न्यूक्लियस मध्ये इतके प्रोटॉन्स नाहीयेत. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला खेचत असतात न्यूक्लियस मध्ये. कोणते चार्ज? पॉझिटिव्ह. आणि तेवढे चार्ज त्याच्याकडे अवेलेबल नाही. मग हा काय करतो? 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो.
म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती होते? 1. किती व्हॅलेन्सी होते? 1. नाउ व्हॉट अबाउट द कार्बन ॲटम्स? कार्बन्स बद्दल कसं आपण एक्सप्लेन करू? कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. मग त्याचं कॉन्फिगरेशन झालं 2 आणि 4. नाउ टेल मी दॅट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर नीडेड टू कंप्लीट देअर लास्ट ऑर्बिटल? शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील? 4 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स? 4 इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉन्स 4 घेणार किंवा 4 देणार, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती झाली? 4. किती झाली? 4. सो आता हे झालं व्हॅलेन्सी 4 कार्बन. नाउ व्हॉट अबाउट द ऑक्सिजन? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. म्हणजे 2 आणि 6. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याला? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करेल. किती इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करेल? 2. ओके. मग आता 2 इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट करायचे असतील तर त्याची व्हॅलेन्सी पण किती तयार होणार? किती तयार होणार? 2 तयार होणार. इथं समजते व्हॅलेन्सी सगळ्यांना. पहा आता व्हॅलेन्सी व आपण त्याला पिरियडिक ट्रेंड्स असं म्हणतो. तर ग्रुप आणि पिरियड्स मध्ये त्यांची पोझिशन कशी आहे? म्हणजे ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी कशी आणि पिरियड मध्ये व्हॅलेन्सी कशी? फॉर एक्झाम्पल आपण एक ग्रुप घेऊया. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम 4 मेंबर घेऊ आपण. ठीक आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन? 1. लिथियम 3, सोडियम 11 and potassium 19. Now the configuration is 1 2 1 2 8 1 आणि 2 8 8 आणि 1. ठीक आहे. आता याचे लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे त्याच्या शेवटच्या ऑर्बिटल्स म्हणजेच कक्षेमध्ये राहतात ते किती आहेत? 1 1 1 1. बरोबर. मग हा काय करेल? मोस्टली 1 इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा प्रयत्न करेल. 1 इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येकाच्या कॉलम मध्ये तुम्ही जसं प्रत्येक एलिमेंट ऑब्झर्व करा. ईच अँड एव्हरी एलिमेंट शोज 1 इलेक्ट्रॉन्स ऑफ देअर व्हॅलन्स शेल्स. त्याच्या व्हॅलन्स शेल्स इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1. and that's why we can say that the valency in the case of group which is same. which is what? Same. व्हॅलन्सी कशी असते? सेम असते. कशामध्ये? ग्रुप मध्ये. या स्तंभामध्ये त्यांची संयोजन कशी असते? सारखी, ती बदलत नाही. ना व्हॉट अबाउट द पिरियड हिअर? आता आपण एक मगाचा घेतलेला तसाच एक ग्रुप घेऊया. ओके. कोणता आहे फर्स्ट वन? सपोज आपण कोणता घेऊया? लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, नंतर बोरॉन, नंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ठीक आहे. यांचे ॲटॉमिक नंबर 3, here is 4, here is 5, 6, 7, 8 and what? 9. Now the configuration is 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 आणि पुढे असेल 2 8. ओके. निऑन साठी. मग आता इथं आपल्याला काय दिसतंय तर याच्यात एक इलेक्ट्रॉन्स वाढत जातोय. म्हणजे आपण जर ह्याची व्हॅलन्सी 1 गृहीत धरली तर पुढची व्हॅलन्सी किती झाली? 2. ह्याची 3, ह्याची 4. बरोबर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं दिसतंय याच्यामध्ये की पिरियड मध्ये व्हॅलन्सी फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम व्हॉट? लेफ्ट टू राईट काय होते? वाढत जाते, इन्क्रीज होते. डावीकडून उजवीकडे या मूलद्रव्यांची संयोजन काय होत असते? वाढत जाते. ओके. दिस इज द फर्स्ट ट्रेंड, ज्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. काय समजलं आपल्या ट्रेंड मध्ये? की ग्रुप मध्ये व्हॅलन्सी कॉन्स्टंट असते, सेम असते, चेंज होत नाही. आणि पिरियड मध्ये व्हॅलन्सी काय होते? लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते, म्हणजेच वाढत जाते. अंडरस्टूड? क्लियर? अबाउट द ॲटॉमिक साइज, अणूंचा आकार. ओके. आता पहा, जो पार्टिकल डोळ्याने दिसत नाही त्याचा आकार काढायचा. बरोबर ना? थोडंसं गमतीचाच पॉइंट आहे आपला अणूंचा आकार. आपण डेफिनेशन काय करतो? व्हॉट इज इन बाय ॲटम? Yes, smallest particle of the element. Smallest particle of the element. आणि डाल्टन साहेब म्हणले होते हा टायनी पार्टिकल आहे. हा कसला पार्टिकल आहे? टायनी पार्टिकल. टायनी म्हणजे एकदम छोटा, ज्याला परत ब्रेक करता येत नाही. तो ॲटम्स आहे. बघा बरं का, जे ब्रेक करता येत नाही, जो डोळ्यांनी दिसत नाही, आणि त्याची साईज मोजायची. आता इथं कुठं पट्टी टेप वापरायचा, मेन प्रॉब्लेम आहे. मग ॲटॉमिक साईज कशी एक्सप्लेन करणार तुम्ही? ॲटॉमिक साईज एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला आधार घ्यायचा आहे त्याच्या न्यूक्लियसचा. ओके. आणि त्याच्या लास्ट ऑर्बिटलचा. कशाचा? लास्ट ऑर्बिटल म्हणजे शेवटची कक्षा आणि त्याचं काय? केंद्र. ॲटॉमिक साईज कशी मोजायची? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू लास्ट ऑर्बिटल. न्यूक्लियस टू लास्ट ऑर्बिटल, त्याला आपण रेडियस असं म्हणतो.
काय म्हणतो आपण त्याला? रेडियस. म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? त्रिज्या. तर आपल्याला ऍटमची रेडियस किंवा ऍटमची साईज हे नेमकं मोजायची कशी, तर त्यासाठी तुम्हाला याचं डिस्टन्स काढावं लागतं. तरी सुद्धा कॉम्प्लिकेशन्स आहेत की डिस्टन्स कसं मोजणार, दिसत तर नाही डोळ्यांनी, बरोबर. मग आता ह्याची जी लेंथ आहे किंवा ह्याची जी साईज आहे ती मोजण्यासाठी आपण काही ठराविक युनिट या ठिकाणी वापरणार आहे, विच इज कॉल्ड ॲज पिकोमीटर. काय म्हणायचं त्याला? पिकोमीटर. इट्स व्हेरी स्मॉलेस्ट युनिट, अतिशय छोटं एकक आहे पिकोमीटर. ह्याच्यामध्ये ऍटमची साईज मोजली जाते. ओके, ऍटॉमिक साईज कशाला म्हणायचंय? डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द लास्ट ऑर्बिटल, विच इज कॉल्ड ॲज देअर ऍटॉमिक साईज, किंवा आपण त्याला रेडियस म्हणू. काय म्हणू आपण त्याला? रेडियस. ओके.